हॅलो त्या इफेक्ट करायला ओ नमन 15 मिनिटं की 10 मिनिटं बघा वाजता बॉम्ब झाला ओ नमन ऐक ना अरे एवढं बाद झाला बारीला सुरुवात करतो इथपर्यंत थांबला त्याबद्दल आभार पण 5 ते 6 मिनिटं झाले की निघा लगेच लांब लांबची आलेली आहेत बदलापुरापासून लहान मुलं पण आहेत बोवा बारी फार उत्तम केली आपल्या गावाला असं म्हणायचं बारीला हो आणि बारी आपली छान केलेली आहे माझी आता बारी ठेवतोय राणी बुवा त्यांनी मान्य केलं की लेखणी म्हणतात मी माझ्या भावाकडून आणतो माझ्या चुलत्यांकडून आणतो मी गातो म्हणजे त्यांनी मान्य केलं आणि एक एक्स्ट्रा पाय घातला 3 पायाचं बोललं माझं बरोबर आहे 3 पाय म्हणजे टच लंगडात त्या 2 कुबडे आणि एक मध्ये 1 पाय ते 3 पाय मान्य केला बुवा लंगडं मान्य केलं की नाही वरकालू असंच आहे तर बरोबर आटेत आता बरोबर आटेत होतात बघितलं असं बोललं की पैसे कोकण कलारंजन कोकण कलारंजन गावकीत कंदाल धमाल विनोदी नाटक या नाटकाच्या संपूर्ण टीमकडून शाहीर विकास जिल्हापूर यांस करता 100 रुपयाचं पारितोषिक तसेच आमची इच्छा आहे की आमच्या शब्दाखातील लेख कंदाल भावकीत हे गाणं म्हणा आम्ही कोकणकर प्रस्तुत कोकण सन्मान सोहळा 2026 सन्मान कोकणचा आपल्या कोकणी माणसांचा हा सन्मान सोहळा 12 जुलैला आहे संध्याकाळी 7:30 वाजता याच हॉलवरती छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे संपन्न होणार आहे आलेल्या रसिक राजाला भेट वस्तू देण्यात येणार आहे हे जबरदस्त करतात ही मंडळी खूप छान काम आहे तर त्यांना नक्की सहकार्य करा 12 जुलैला तर बोवा म्हणतात कालिया होता कालिया नाग होता त्याचं जेव्हा मर्दन झालं तेव्हा गवळणी बोवा नव्हत्या असं बोवांचं म्हणणं देवा शपथ सांगतो तेव्हा गवळणी होत्या घेतलं म्हणजे ग्रंथाच्या नुसार मी म्हणतोय शपथ घेतली आणि ते रडायला लागल्या जरा अरे काय होणार कृष्णाचं काय होणार मुरलीधराचं गोकुळच्या गवळणी होत्या यांच्या खालच्या वाडीतल्या फक्त गवळणी तेव्हा नव्हत्या राजेश बुवा त्या खालच्या वाडीतल्या नव्हत्या बाकी गोकुळातल्या गवळणी होत्या अगदी ते बरोबर गवळण आहे माझे तुम्ही काय पण चुकी नका काढू आपली आता बारी संपवायची 15 मिनिटं भेटली आता बोलाय काय नाही म्हणून काय पण बोलायचं नाही 7 सुरांचा बादशाह मला बोललं ते स्वतः बोललं मी म्हणतात मी आंघोळ करताना बरं गाणं म्हणतो बोललं मी बोललो ना गोरांगणा म्हणतो हे बाथरूम सिंगर हे मोरी सिंगर आहे मोरी सिंगर 7 सुरांचा भाषा उर्फ मोरी सिंगर मी गुरांगणचा सिंगर बोललो माझ्या म्हणणं असं एवढं का फसलो होतो मी असंच फसवतो त्याच्या आधी बाथरूम सिंगर झालं आणि मला म्हणतात जर तुम्हाला वाटलं असेल तर सॉरी म्हणतो समोरच्या बोल सॉरी बोललं की इथं लागतं यार सॉरी बोलायचं नाही तुम्ही अगं तू माझी चमचमती बाय आहेस अगं हाऊसफुल करणारी माझी इथं नवरी आहेस आणि नवऱ्याला 4 समोर राहतो तू सॉरी म्हणायचं अजिबात नाही तू 2 दिवस मला जेव्हा नको देऊ पण 4 जागा तू सॉरी नाही म्हणायचं हरू बाबाच राहायचं मी आहे ना तुझा गावठी दिसतो टोपी मी घालून तुझ्या डोक्यावर पदर नाही मी कधी म्हणतो एकदा बोललो कि अड़ी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं गावठी माणूस गावठी शब्द अरे अड़ी वावर पे आता है
उसको पड़वल दौड़का बोलते हैं और शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. त्याने एक शेर आणला होता माझ्यासाठी. सप्रेमेट बायको दोडका. काय करू याचं मी प्रश्नाचं उत्तर बुवान दिलेलं आहे. माझं काय मान्य केलेलं नाही आज पण काय नारायण फुटलेला नाही आहे. पण देवा भाव होऊन दे आज शेमोचे मालकीन आज चंडिका देवा उभी राहा आणि यांचा ग्रंथ तेवढा आमच्या ताब्यात देऊ नये. प्रश्न बोलायचा आहे मला. सदालाल घराण्याचा फुटलेला आहे गेल्या वर्षी संदीप मोऱ्यांचा ह्यांचा राहिलेला आहे आणि ह्यांचा प्रश्न जर आमच्याकडनं फुटला तर त्यांचा सन्मानच असेल. त्याच्यात कुठं ना हार जीत नसते. बाकीच्या ह्या गोष्टी मी मानतो. प्रश्न फुटून त्याला हार जीत नाही म्हणायची. त्याला वाचन म्हणायचं त्या त्यांचा मान आहे. तर सॉरीची गरज नाही हो. आणि आला बोल मारून दाखवला मी कुठं हसलो तुम्हाला. तुम्ही वरच्या पट्टीत गायला एवढंच बोललो मी हसलेलं तुम्हाला. काय पण बोलू नका काय बीस. तर मला म्हणतात राग दाखव राग. मी म्हटलं मला काय राग येत नाही. गावठी बुवा म्हटलं स्तवनाची चाल द्या. ह्याने दिली काय हो. अजिबात नाही. अरे देणार पण नाही तुम्ही देणार पण नाही. त्याच्यासाठी अहो हे क्रिकेट क्लब आहे ते शमोनवाले. आता त्याच्यातला कोणतरी एक असतो अष्टपैलू. नाहीतर एक बॉलरची टीम वेगळी बॅटिंगची टीम वेगळी. जो बॉलर जातो आणि वेगळा त्याची खासियत आहे. गेला ओपनिंगला काही मारलं 6 मारलं 4 मॅच काढून आणली. स्कोअर जास्त झाला. बॉलर गेला 2-3 यार्कर टाकलं त्रिफळाचीत केली. अरे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. तुमची गायकी फार छान आहे म्हणून जबरदस्ती काय मला राग काढायला लाव मला. मी माझ्या चाली विसरतो नाही. मला रागात गायला सांगतो मला आला सांगतो. अरे फुलं का काय बुवा मी येडावाकडे लिहितो बऱ्यापैकी लिहितो. त्याच्यामुळे बुवा आता लिहिण्याच्या गोष्टी तुम्हाला काय जमल्या का लगेच नाही जमणार. तुम्ही 2-3 जण उभं राहा बघू नाही चालती जमणार लगेच. अरे काय अंडू म्हणून राहिले एवढे दिवस बाऱ्या करतो तर बुवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर एक सांगतो. तुम्ही कृष्ण भाग घेताय ना कृष्णाचं उत्तर देताय. तुम्ही तिकडून थोडं पुढे जावा. तुम्ही बरोबर आहे. मी तुम्हाला अजून एक क्लू देतो. तुम्ही त्या कृष्णाच्या भूमिकेनं त्या अवतारातनं पुढे जावा तुम्हाला उत्तर सापडेल. आज ते उत्तर चुकीचं आहे. त्याच्यावर मी काय जास्त बोलणार आहे. पहिलं गाणं हे पहिलं कुठं आहे. उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची पण तरी पण शाप सगळं पितळ उघडे ठेवणार नाही. बाऱ्या माप आहे गुन्हात आहे. अरे समोरचा साहेब कधी सॉरी बोलतो. पहिल्या गवळणी स्वतः कृष्ण मोठा गेला आता सॉरी म्हणतात. एवढं सॉरी नाही म्हणायचं. मी एवढा काही वाईट नाही आहे. उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची चर्चा ऐकून घे लोकांची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 लग्न आधीच झालं बाळ तू पाण्यात फेकून दिलं. तू पाण्यात फेकून दिलं. तू पाण्यात फेकून दिलं. तू ठेवलं गुपित सार किती होऊन या भाजीला. किती होऊन या भाजीला. किती होऊन या भाजीला. अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची. अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची. चर्चा ऐकून घे लोकांची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 उघडं पितळ पडणार उघडं पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची. चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 गोवाने म्हणतात श्वानाचा गाणं काढला. कुत्र्याचं म्हणायचं होतं त्याला डायरेक्ट व्हाण काढला नाही. गोवा जसं 5 पांडव होतं त्यांचा नियम ठरला होता की द्रौपदी
आता तुम्ही काय 5 मिनिटं अरे माफ झाली टेन्शन नाही आमचं मीट करी लगेच पडदा नाही लागणार आपण नका तर तुझी जी महाभारतातला कुत्रा होता जी कुत्र्याने भांडलेली ती कुत्री होती की कुत्रा होता अजून कुणाला माहिती नाही बुवा म्हणून भाग घेतो तुमचा हा, लगेच तुझ्या तोंडातल्या भाण्याने कुत्र्याचा विषय त्याने दिला लगेच ह्या पल्याटवार लांबोरे लगेच जातात कुणाची उदारी ठेवत नाही तुझ्या तोंडातल्या भाण्याने केला गाव बर गोंगाट तुझ्या तोंडातल्या भाण्याने केला गाव बर गोंगाट धोंडे मारतील ढ्यांगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडे मारतील ढ्यांगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडी मारतील ढ्यांगा तर कुत्र्या बघून झेंगाट धोंडी मारतील ढ्यांगा तर कुत्र्या बघून झेंगाट तुझ्या तोंडातल्या भाण्याने केला गाववर गोंगाट तुझ्या तोंडातल्या भाण्याने केला गाववर गोंगाट धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 अरे प्रदीप जड्याळ फोटो काढता आला नाही सॉरी दादा छोटासा बाळ आलाय अरे प्रदीप जड्याळ 501 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धेश टक्के तुषार टक्के 200 रुपयाचा पारितोषिक कोंडे गावची राजापूरची मंडळी आणि फरमाईश आहे तुम्हाला एकच सांगतो शंभवणेकरांनो आज तुमचं गावकार ब्राह्मण आहे 5 जणांनी पण लोक नाव ठेवतात पण त्याने गाव एक ठेवलेला आहे हा गाव कायम एक ठेवा कांड घालायला कुणी येतील हजर येतील हाताच्या बोटावर वंगाळ माणसं अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करती कंदाल भावकीत ओ जडेराम भावकी पद्धती ठेवायची 42 गावाची 42 घराची हा एक कोणतरी असतो ना असका आंबा असं करूया तसं करूया चल बाजूला थानेश्वराला मेन करूया ऐकायचं नाही अरे हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करती कंदाल भावकीत झुलय कंदाल भावकीत लय कंदाल भावकीत पेटलाय विषय गावकीत 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 हाताच्या बोटावर वंगाळ माणसं हाताच्या बोटावर वंगाळ माणसं करते कंदाल भावकीत लय कंदाल भावकीत पेटलाय विषय गावकीत 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 या मुंबईला बारी असला ना की अशी मरण येते नुसतं धावायला लागतं आणि समोर प्रसंग हो आता कुणाला विरारला जायचंय कुणाला दिव्याला जायचंय डोंबूला जायचंय टेन्शन येतो पण पुकार पण मारतात होय लगेच झालंय आता मंडळावर आहे का तुमच्यासाठी स्पेशल काय म्हणतो राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा हाय क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 राजापूरच्या शेंबवणे गावात राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 ज्यांना कुणाला नाचायचं आहे त्याने नाचायचं फक्त बूट चप्पल काढून यायचं आहे आरतीला येतो राजेश भाऊ आरतीला या फक्त एक फरमाईश बघायच राहिली नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही चंडिकानं भेट दिली स्थानेश्वरानं तुला पवत बांधा
हो आठवले. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. 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 गणपती देवाला ओवाळू आरती, शारदा मातेला ओवाळू आरती. गणपती देवाला ओवाळू आरती, शारदा मातेला ओवाळू आरती. गावाच्या देवाला ओवाळू आरती, बजरंगबलीला ओवाळू आरती. गावाच्या देवाला ओवाळू आरती, बजरंगबलीला ओवाळू आरती. शक्तीच्या गुरुला ओवाळू आरती, तुराच्या गुरुला ओवाळू आरती. शक्तीच्या गुरुला ओवाळू आरती, तुराच्या गुरुला ओवाळू आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला ओवाळूया आरती. नाम घ्या रे, 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 नाम घ्या रे त्या. हो गरीबाच्याच, हो त्या मेंढरवाल्याच, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे, नाम घ्या रे त्या. हो गरीबाल्याच, हो त्या मेंढरवाल्याच, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, उपेक्षू नको गुणवंतानंता. रघुनायका मागणे येती आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.